नमस्कार, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे धनश्री रेसिपीमध्ये। तर आज मी तुम्हाला तव्यावरती बनणारा हा मिरचीचा झणझणीत असा ठेचाची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। तर खाण्यासाठी एकदम टेस्टी असा लागतो, तर तुम्ही नक्कीच आवडीने याबरोबर ती 2 चपात्या का होईना जास्त खाताल। तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात। इथे तव्यावरती मी मिरच्या घेतलेल्या आहेत। तर तुम्हाला जर खूप जास्त तिखट आवडत असेल तर तुम्ही काळी मिरची घेऊ शकता, तर इथे मी पिवळ्या घेतलेल्या आहेत। किंवा मग तुम्हाला मिक्स खायचे असेल तर यामध्ये थोड्याशा निम्म्या काळ्या व निम्म्या पिवळ्या अशा मिरच्या घ्यावं व मुठभर लसूण घेऊन छान असं कमी गॅसवरती भाजून घ्यायचं। तर अशा प्रकारे डाग पडत आले की मगच तेल टाकायचं। जर आधीच तेल टाकलं तर ठसका उडण्याची शक्यता असते व मिरच्याही भाजत नाहीत। तर आधीच थोड्याशा भाजून घेतल्या म्हणजे छान अशा भाजतील। 1 चमचा तेल व चवीनुसार मीठ टाकून छान अशा मिक्स करून घ्यायच्या व झाकण ठेवून चांगली वाफ काढून घ्यायची, म्हणजे पटकन अशा त्या शिजल्याही जातात व आपल्याला स्मॅशही करता येतात। तर पहा छान अशा खरपूस भाजलेल्या आहेत। तर तांब्याच्या साहाय्याने मी अशा प्रकारे तव्यावरती बारीक करत आहे। तर हा अशा प्रकारे केलेले मिरचीचे ठेचा आहे, तर तो खाण्यासाठी खूप टेस्टी असा लागतो। तर पहा अशा प्रकारे तयार झाला। पुन्हा थोडंसं तेल टाकून छान असं भाजून घ्यायचं खाण्यासाठी गरमागरम भाकरीबरोबर। तर हा खूप छान असा लागतो, नक्की खा व करून पहा व कशी झाली रेसिपी तेही मला सांगायला विसरू नका। तर मग अशाच माझ्या साध्या सोप्या नवीन रेसिपी पाहण्यासाठी धनश्री रेसिपी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। चला तर मग भेटू छान अशा नवीन रेसिपी बरोबर।